मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आज अकोल्यात मोर्चा काढण्यात आला आहे। या मोर्चाला जे आहे ते नुकतीच सुरुवात झाली। आपण बघतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक या मोर्चात जमा झालेत आणि हा मोर्चा जो होता आता जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला जाणार आहे। मात्र या मोर्चात सहभाग झालेल्या महिलांना काय वाटतं, त्यांच्या मागण्या काय तेच आपण जाणून घ्या। आता आपण मोर्चात सहभाग झालात, काय मागणी आहे? संतोष देशमुखाला आणि सोमवंशीला न्याय मिळालाच पाहिजे ही आमची प्रथम मागणी आहे। त्यांना न्याय मिळाला, त्यांच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे। तर आपण आज मोर्चात सहभागी झालाय। सरकार म्हणतं की मी गांभीर्यानं सगळं प्रकरण घेतोय, तुम्हाला काय वाटतंय? त्यांच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे आणि अमानुष हत्या केली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। निश्चितच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी भावना आहे। आता काय सांगाल, आज मोर्चात सहभागी झाला, संतोष देशमुख यांचा खून करण्यात आलाय, तर दुसरीकडे सोमनाथ सूर्यवंशी यांचाही मृत्यू झालाय, मोठा आक्रोश लोकांमध्ये पाहायला मिळतोय। आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे। आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे। सरकार सातत्याने सांगते की या संपूर्ण प्रकारावर आम्ही गांभीर्यानं लक्ष आहे, शेवटच्या आरोपीला आम्ही पकडू। आपण आज मोर्चात सहभागी झाला, तुम्हाला काय वाटतं? मला काहीच नाही वाटत, फक्त त्यांना फाशी दिल्यापेक्षा त्यांची जशी हत्या झाली त्यांना तसंच मारलं गेलं पाहिजे। खरं तर ही घटना मराठवाड्यातली आहे, मात्र विदर्भातही मोठा आक्रोश या घटनेच्या विरोधात पाहायला मिळतो। हो, हे खरंच आहे। देशमुख समाज त्यांच्या पाठीमागे आहे। तर मोर्चात सहभागी झालाय, तुम्ही निषेध नोंदवताय, आरोपींना फाशी द्या अशी मागणी करताय, काय वाटतं एकंदरीत त्या घटनेनुसार राज्यात काय चालू आहे? गुन्हेगारी वाढली असं वाटतं? गुन्हेगारी वाढली पण आणि त्याला फाशी होणे गरजेचंच आहे। आपण जर बघितलं तर ह्या सर्व मोर्चेकरी महिला होत्या, यांची एकच मागणी आहे की आरोपीला फाशी झाली पाहिजे, त्यांना जे आहे ते त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, अशा प्रकारची मागणी जी आहे ते या महिलांनी मोर्चाच्या माध्यमातून केली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।